NPS स्कीम या संदर्भातील व्हिडिओ बघत रहा ब्रह्मांड न्यूज नेटवर्कवर। राष्ट्रीय पेन्शन योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित, पहा नवीन नियमावली। NPS स्कीम राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा प्राण खाती जमा करण्याबाबत सुधारित कार्यपद्धती शासन निर्णयाद्वारे ठरवण्यात आलेली आहेत। शासन निर्णयान्वये राज्य शासनाने दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे। शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे। NPS स्कीम न्यू अपडेट शासन निर्णयान्वये राज्य शासन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत सहभागी होईल असा निर्णय घेतला आहे। तसेच संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत स्तर 1 ची राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिताची अंमलबजावणीची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मासिक अंशदान जमा करण्याच्या कार्यपद्धतीच्या अनुषंगाने महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत पुढील प्रमाणे निरीक्षणे नोंदवलेली आहेत। महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत नोंदविलेल्या निरीक्षण व केंद्र शासनाचे दिनांक 2/9/2008 च्या ज्ञापनास अनुसरून संदर्भाधीन क्रमांक 4 येथील शासन निर्णयामधील कार्यपद्धतीमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। राज्य कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाबाबत आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन देयकामधून दरमहा केवळ कर्मचाऱ्याच्या अंशदानाची वसुली म्हणजेच मूळ वेतन महागाई वेतन असल्यास अधिक महागाई भत्ता या रकमेच्या 10% करण्यात यावी। यामध्ये नियोक्त्याच्या अंशदानाचा समावेश नसावा। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांची वेतन देयके स्वतंत्रपणे तयार करून ती प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेपर्यंत अधिदान व लेखा कार्यालय आणि जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात यावी। निवृत्ती वेतन प्रणालीखाली बजाती होणारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अंशदानाची रक्कम खाली दर्शविल्याप्रमाणे संबंधित योजना सांकेतांकामध्ये प्रवर्गनिहाय जमा म्हणून दर्शविण्यात यावी। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाच्या जमेचे लेखाशीर्ष पुढील प्रमाणे असणार आहे। राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी 83425081, भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी 83425221, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी 83425241, भारतीय वन सेवेतील अधिकारी 83425268। कर्मचाऱ्याच्या मासिक अंशदानाची रक्कम व तपशील दर्शविणारी आवश्यक ती अनुसूची वेतन देयकासोबत जोडण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील। राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्या अंशदानाच्या वजावटी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम 249/1 नुसार वेतन देयकाच्या दर्शनी भागावर कोषागार वजाती म्हणून दर्शविण्यात याव्यात। नियोक्ता शासनाच्या 14% अंशदानाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रोजेक्टेड एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन शेड्यूल वेतन देयकासोबत तयार होईल। आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदरच्या अनुसूचीतील नियोक्ता आणि शासनाच्या 14% अंशदानाच्या रकमेची परिगणना तपासून प्रमाणित करावी व सदरचे शेड्यूल वेतन देयकासोबत जोडावे।
आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांची नियमित वेतन देयके सेवार्थ प्रणालीमध्ये तयार करताना कर्मचाऱ्यांच्या 10% तसेच नियोक्ता आणि शासनाच्या 14% अंशदानाच्या रकमा ऑटो कॅल्क्युलेट होतील। तथापि पे ॲरियस, DA ॲरियस, पे ॲरियस डिफरन्स, DA ॲरियस डिफरन्स ची थकबाकीची देयके तयार करताना कर्मचाऱ्यांच्या 10% तसेच नियोक्ता आणि शासनाच्या 14% अंशदानाच्या रकमेची आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिगणना करून ती रक्कम सेवार्थ प्रणालीमध्ये मॅन्युअली भरायची आहे। आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आयकराची परिगणना करताना नियोक्ता आणि शासनाच्या अंशदानाची 14% रक्कम वेतनाच्या स्थूल रकमेमध्ये दर्शविण्यात यावी। याबाबतची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील। नियोक्ता आणि शासनाच्या अंशदानाची अधिकारी आणि कर्मचारी निहाय यादी सेवार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध असेल। जिल्हा कोषागार कार्यालय यांनी करावयाची कार्यवाही। अधिदान व लेखा कार्यालय आणि जिल्हा कोषागार कार्यालय यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत सामील असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन देयकामधून केवळ कर्मचाऱ्यांच्या अंशदानाची वसुली संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांचे मार्फत करण्यात आली असेल तरच वेतन देयके पारित करण्यात यावीत, अन्यथा नाकारण्यात यावीत। वेतन देयकामध्ये नियोक्त्याच्या अंशदानाचा समावेश असणार नाही याची खातरजमा करण्यात यावी। तदनंतरच राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांची प्राप्त वेतन देयके प्राधान्याने पारित करून प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेपर्यंत प्रमाणक क्रमांक म्हणजे व्हाउचर नंबर संस्करित करावेत। वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक रानियो 2023 प्र 64 सेवा 4 दिनांक 4 डिसेंबर 2023 सोबतच्या विवरणपत्रामधील मुद्दा क्रमांक 3.1 मध्ये प्रत्येक महिन्याच्या 26 तारखेला SCF तयार करून NPS प्रणालीवर अपलोड करावी। मासिक अंशदानाची रक्कम SCF तयार करून NPS प्रणालीवर अपलोड झाल्याच्या दिनांकापासून 7 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात विश्वस्त बँकेकडे वर्ग करावी असे नमूद आहे। नियोक्त्याच्या अंशदानाच्या रकमा आहरित करण्याकरिता निरंक देयक तयार करून पारित करण्याचा कालावधी लक्षात घेता अधिदान व लेखा कार्यालय आणि जिल्हा कोषागार कार्यालयातून नियोक्त्याच्या अंशदानाचे निरंक रकमेचे देयक पारित झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 29 तारखेला कर्मचाऱ्याचे अंशदान व नियोक्त्याचे अंशदान या संदर्भात सबस्क्रायबर कॉन्ट्रीब्युशन फाईल SCF तयार करून CRA NPS स्कॅन प्रणालीमध्ये अपलोड करावी व व्यवहार क्रमांक ट्रान्झॅक्शन ID प्राप्त करून घ्यावा। सदर देयकाद्वारे आहरित करण्यात आलेली मासिक अंशदानाची रक्कम सबस्क्रायबर कॉन्ट्रीब्युशन फाईल म्हणजेच SCF CRA NPS CAN प्रणालीमध्ये अपलोड झाल्याच्या दिनांकापासून 7 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात विश्वस्त बँकेकडे वर्ग करण्यात यावी। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाची वसुली कार्यपद्धती। प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाबाबत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाची वसुली व सदर वसुलीची रक्कम जमा करण्याबाबत शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक अनियो 2015/NPS प्र 32 सेवा 4 दिनांक 6/4/2015 नुसार विहित कार्यपद्धती लागू राहील। शासन निर्णय जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील। मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी
अधिकाऱ्यांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरून करण्यात यावी। उपरोक्त कार्यपद्धती कोषागार कार्यालय वाशिम अंतर्गत सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून दिनांक 15 फेब्रुवारी 2025 पासून सेवार्थ प्रणालीत तयार होणारी वेतन देयके तसेच वेतनाची पूरक देयकासंदर्भात नियोक्त्याच्या आणि शासनाच्या अंशदानाची रक्कम 2071 पेन्शन अँड अदर रिटायरमेंट बेनिफिट 117 डिफाइंड कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम या लेखाशीर्षामधून खर्च करण्यासंदर्भातील सुधारित प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात येत आहे। दिनांक 15/3/2025 पासून सेवार्थ प्रणालीत तयार होणारी वेतन देयके तसेच वेतनाची पूरक देयकासंदर्भात नियोक्त्याच्या आणि शासनाच्या अंशदानाची रक्कम 2071 पेन्शन अँड अदर रिटायरमेंट बेनिफिट 117 डिफाइंड कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम या लेखाशीर्षामधून खर्च करण्यासंदर्भातील सुधारित कार्यपद्धती सर्व कोषागार कार्यालयाच्या स्तरावर चालू करण्यात येईल। धन्यवाद। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।